ओम गण गणपतये नमः. आज आपण बनवत आहोत शाडूच्या मातीपासून गणपती बाप्पा. ही शाडूची माती आणलेली आहे मी, जी फक्त 25 रुपयांची आहे. पाणी टाकून तिला एक शेप द्यायचा आहे घट्टसर. सॅटर्डे काय नाही येत आहे का? हसते मी, हसते हे बघ. हसू मी संध्याकाळी चालेल. नाही हसत, नाही हसत. संध्याकाळी संध्याकाळीच आहे ना. मग दिवसभर काम बी मागताव नाही लागेल तर पेंडिंग असली तर पॅकिंग बिकिंग नाही आहे का मग मला. मध्ये मध्ये लुडबुड करणारी ही जीव आणि हिच्यासोबत मस्त आम्ही गणपती बाप्पा बनवतो. हा आम्ही गणपती बाप्पांसाठी बेस बनवून घेतलेला आहे, म्हणजे गोल शेपचा आहे, गोल आकार दिलेला आहे त्याला. आणि त्यानंतर आता आयताकार एक शेप घेतलेला आहे, जे की गणपती बाप्पाचं आसन असणार आहे. एक खाली तुम्हाला प्लास्टिक बॅग दिसत असेल जी कट केली होती, जेणेकरून गणपती बाप्पा आल्हादपणे आपल्याला उचलून घेता येणार. नंतर गणपती बाप्पा पूर्णपणे रेडी झाल्याच्या नंतर जे चिटकून बसू नये त्यासाठी हा प्लास्टिकचा शेप कट करून घेतलेला आहे. गोल बनवलेल्या शेपवर हे आयताकार आसन ठेवलेले आहे. गणपती बाप्पांचा उजवा पाय बनवून घेतलेला आहे, त्याचप्रमाणे डावा पायही बनवायचा आहे. पुढे आपण हे अशा पद्धतीने फर्स्ट स्टेपमध्ये आपले गणपती बाप्पांचे 2 पाय बनले गेले आहेत. जीव आज पण हॅपी हॅपी. काय आणू? कशाला? कुणाला पाहिजे? बाबाला पाहिजे. मम्मी मम्मी बाबा पप्पा. गणपती बाप्पा आहेत ना. तू म्हण ना गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया नाही म्हणली. मम्मी बघ काय बघू? हो गणपती बाप्पा. नाही जीव. तू गणपती बाप्पा नाही? नाही कोण आहे मग तू? जीव बाप्पा. जीव बाप्पा आहे. हो मम्मी पण काय बघू? मोया पप्पा. मोरया बाप्पा. गणपती बाप्पांचे पोट आणि त्या पाठोपाठ लगेच आपण एक हात बनवून घेतलेला आहे, साध्या पद्धतीने. अगदी एक हात वरती जो की आशीर्वाद देतो त्या पद्धतीने बनवायचा आहे. जो कोणताही शेप तुम्हाला बनवताना कमी अथवा जास्त वाटत असेल तर जास्त असणारी माती तिथून आपल्याला थोडीशी काढता येते. हळूवार चाकूच्या साहाय्याने काढू शकतो. अथवा आम्हाला आता पोट इथे थोडं छोटं वाटत होतं, त्यामुळे थोडीशी आणखी माती घेऊन पोटाला मोठा आकार दिला. उजव्या हाताच्या नंतर आता हा डावा हात, जो मोदक घेण्यासाठी नेहमी पुढे असतो. आता आपण तयारी करतोय गणपती बाप्पांच्या या श्रीमुखाची. विखुरलेली ही माती एका गोळ्याच्या स्वरूपात आली पाण्यामुळे, आणि तो गोळा आता गणपती बाप्पाचं स्वरूप घेतोय. साक्षात काही वेळात आपले गणपती बाप्पा प्रगटणार आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपण तयारी करतोय गणपती बाप्पाची सोंड, जी आता आपण लावूयात. गणपती बाप्पाच्या आकारानुसार सोंड, कान, हात आणि पाय आपण कमी जास्त करू शकतो. जास्त झालेली माती मी पुन्हा एकदा सांगते, आपल्याला काढता येते, थोडीशी किसून घेता येते ती माती. आणि जर कमीच झाली असेल तर पुन्हा लावता येते. आपण समोर गणपती बाप्पा जेव्हा साक्षात करतो तेव्हा एक एक अनुभव आपल्याला बरोबर येणार. एकदा करून तर बघा. डोक्याच्या मागे आणि मानेवर जास्त झालेली माती अलगदपणे काढता येते. जोपर्यंत माती ओली आहे तोपर्यंतच आपल्याला काम व्यवस्थित करता येणार. माती नंतर सुकायला लागते, त्यामुळे नंतर काम करता येणार नाही. आपण जेव्हा गणपती बाप्पावर काम करत असतो ना,
तेव्हा ते काम करत असतानाच बोटांनी हळूवारपणे फिनिशिंग द्यावी लागते. नंतर फिनिशिंग देता येते, पण फिनिशिंग नंतर देताना जास्त हार्ड जाणार नाही, कारण अलगदपणे जर आपण अगोदरच काम करत राहिलो मूर्तीवर तर नंतर काम खूप कमी राहतं आपल्याकडे फिनिशिंगसाठी. त्यामुळे बोटांनी आणि पाण्याने अलगद फिनिशिंग केली तरीही चालते, पाण्याचा यूज नाही केला तरीही चालतो. आत्ता आपण बनवला आहे हा गणपती बाप्पांचा मुकुट, जो अत्यंत शोभनीय असतो आणि बघत राहा असा वाटतो. इथे तुम्हाला खूप साधा दिसत असेल, पण त्यावर काम व्हायचं बाकी आहे. आम्ही गणपती बाप्पा बनवतोय हे बघून तिने देवघरातलेच गणपती बाप्पा उचलून आणले. काय पिल्लू, काय झालं? बाप्पा नाही का? बाप्पा कोण नाही? कोण नाही, कोण पाहिजे तुला? बाप्पा नाही, मोरे बाप्पा नाही? नाही, कुठे गेले? नाही, हरवले? आले 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 आले. तिचे मोर्या बाप्पा लपवून ठेवले म्हणून ती रडते. नाव छान आहे ना, मोर्या बाप्पा. जेव्हा तिला हातात दिले तेव्हा ती हसली. आता ही चालली आहे गणपती बाप्पांचे कान बनवण्याची तयारी. दोन्ही कान सेम साईजचे दिसावे म्हणून ते कट करून घेतले तसे, जुगाड नाही का. पूर्ण गणपती बाप्पा बनवताना जर थोडंसं काही टफ वाटलं असेल तर किंचित कान टफ वाटले, कारण ते दोन्ही कान एकमेकांशी मॅच करायचे होते. आता इथून पुढे जे आपण कान चिकटवणार आहोत ते चिकटवताना तुम्ही बघू शकता की फिनिशिंग कशी द्यायची आहे. कानाचा आकार जरासा खोलगट बनवून घेतलेला आहे. एक्झॅक्ट जर लक्षात नसेल तर आपलं सूप असतं त्या सुपासारखा. जिथे आपण कान चिटकवतोय ना तिथे चिटकवल्यानंतर तो कान आणि तिथली फिनिशिंग व्यवस्थित करून घ्यायची आहे, म्हणजे ते चिटकवल्यासारखं दिसायला नको. गणपती बाप्पाच्या गणपती बाप्पा के आता मुकुटाची तयारी केली आपण. मुझे कोई गणपति बप्पा मराठी गाना नहीं मिला. आपको कौन सा दूसरा म्यूजिक सुनना है? अलेक्सा, गणपति बप्पा के सॉन्ग लगाओ. मुझे कोई भी गणपति बप्पा गाना नहीं मिला. अलेक्सा स्टॉप. अलेक्सा, गणपति बप्पा मोरया सॉन्ग लगाओ. Amazon म्यूजिक पर ये रहा सिद्धार्थ मोहन, बालकृष्ण शर्मा एंड गीता भाटिया का गणपति बप्पा मोरया. That was the last song. Starting again. हाच तो मुकुटमणी जो गणपती बाप्पाच्या मूर्तीकडे आपल्याला आकर्षित करून येतो. तो मुकुटमणी बनवून त्यावर अलगद अशी छोटीशी डिझाईन करतो. जुगाड चांगला आहे आमच्याकडे. टोक असणारी कोणतीही गोष्ट भेटली नाही, त्यामुळे चाकूनेच काम चालू केलंय. मी पण काहीतरी बनवते बरं का. ओळखा काय असेल, सुचते का काय असेल? ओळखलत? कदाचित बरोबर आहे, मी उंदीर मामा बनवलं. गणपती बाप्पाचा उजवा दात हा पूर्ण आणि डावीकडचा दात हा अर्धवट असतो, त्यामुळे हा कट करून घेतलाय. तो कट झाला असा दिसला पाहिजे, त्यामागे एक दंतकथा आहे.
कसे बनवलेत मी उंदीर मामा नक्की सांगा मला. छान आहे का बनवू दुसरे? कदाचित छान दिसतात छोटे छोटे इटुले पिटुले गणपती बाप्पा सोबत हे उंदीर मामा. हे जे तुम्ही बघतायत ना ते गणपती बाप्पांचे पितांबर. हेअर पिनच्या साह्याने गणपती बाप्पांना जे पितांबर आपण नेसवतोय त्याला आकार देऊन घेऊयात. फायनली असे गणपती बाप्पा दिसतात आता आपले. खूप सोप्या पद्धतीने बनवलेले हे गणपती बाप्पा यांना आता रात्रभर रेस्ट करू देऊयात आपण. कारण गणपती बाप्पा पूर्ण ड्राय झाले की आपण उद्या यांना कलर करूयात. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका. कारण उद्या पूर्ण फिनिशिंग होणार आहे. गणपती बाप्पा आपले खऱ्या रूपात दिसणार आहेत. ज्यांची पण इच्छा आहे कुणाची गणपती बनवण्याची त्यांनी मनापासून गणपती बाप्पा बनवा. नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका. धन्यवाद आणि गणपती बाप्पा मोरया.